नमस्ते मित्रांनो, मी जयदीप कदम तुमचं स्वागत करत आहे फायनान्शियल बंधू या आपल्या चॅनलवर। इथे आपण डेली बेसिसला निफ्टी 50चं ॲनालिसिस करतो आणि त्यातून आपली काय स्ट्रॅटेजी पाहिजे याचं विश्लेषण करतो। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका। पहिली गोष्ट म्हणजे हे माझं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही, हा माझा वैयक्तिक व्ह्यू आहे आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी करू शकताय। चला तर मग सुरू करूया। कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे निफ्टीने एक गॅप अप ओपन केलंच आणि गॅप अप ओपन करून क्लोजिंग बघायला गेलं तर 24,450 च्या आसपास क्लोजिंग दिलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। जोपर्यंत निफ्टी 24,550 च्या वर स्ट्रॉंगली होल्ड करत नाही तोपर्यंत आपल्याला अपसाइडची रॅली पाहायला भेटत नाही। जर ह्या लेवलच्या वर निफ्टीने स्ट्रॉंगली क्लोज केलं आणि एक रिट्रेसमेंट दिली तर आपल्याला 24,600 ते 24,700 पर्यंत निफ्टीमध्ये टार्गेट पाहायला भेटू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमला बघायला गेलं तर निफ्टीने डबल टॉप फॉर्म केलाय, म्हणजे एक ट्रायंगल पॅटर्न फॉर्म केलेला दिसतोय। ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट जर निफ्टीने दिला तर निफ्टी ही बुलिश स्ट्रॉंगली बुलिश आपल्याला पाहायला भेटेल। 24,400 च्या लेवल ही एक सपोर्ट लेवल म्हणून ऍक्ट करत आहे। जेव्हा ही लेवल निफ्टी ब्रेकडाऊन करेल आणि एक रिट्रेसमेंटचे कॅन्डल देईल तर आपल्याला सेफली 24,300 ते 24,200 पर्यंत निफ्टीमध्ये टार्गेट पाहायला भेटू शकतील। तर हा होता उद्याचा निफ्टीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।